तुमचा BMI तुम्हाला माहिती आहे का? तो ग्रीन झोन मध्ये आहे का? वाढलेलं वजन, फॅट शरीरावर असणे म्हणजे फक्त वजन वाढले आहे एवढंच नव्हे. अनेक आजारांना ते आमंत्रण आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, इव्हन फॅटी लिव्हर हे सगळं हळूहळू सुरुवात होऊन जाते. महिलांमध्ये PCOD, हॉर्मोनल इम्बॅलन्स याची देखील सुरुवात होते. मग यासाठी करायचे काय? तर यासाठी करायचे लाईफस्टाईल करेक्शन. 80% जे आजार सध्या आहेत त्याचं मुख्य कारण आहे चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव. अन्न हे शिजवून फार कमी प्रमाणात खावे. जी पदार्थ कच्च्या स्वरूपात खाता येतात ती कच्च्या स्वरूपात खावी. काकडी, गाजर, बीट, हाय फायबर डायट हे आहे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. कॅलरीज इनटेक, कॅलरी बर्नआउट साठी हे खूप गरजेचं आहे. तेलाचा वापर आपोआपच यामुळे कमी. तेलाचा वापर हा कमीत कमी ठेवा आणि साखर ही पूर्णपणे बंद करा. साखर पूर्णपणे बंद केली तर अनेक फायदे तुम्हाला दिसून येतील. तुमचा BMI हा ग्रीन झोन मध्ये असण्यासाठी एक छोटासा नियम आहे. तो म्हणजे तुम्ही जेवढा आहार घ्याल तेवढ्याच प्रमाणात तुमचं वर्कआउट हे झालं पाहिजे. मात्र तुम्ही जर 2 पोळ्या रोज खात असाल तर किती कॅलरी इनटेक होतो आणि किती कॅलरीज बर्न केल्या पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. सो प्रोटीन इनटेक हा वाढलेला असायला हवा आणि कार्बोहायड्रेट्सचा इनटेक कमी हवा. हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स यांचा आहारामध्ये समावेश जास्त प्रमाणात हवा. जाणून घ्या तुमच्यासाठीचा योग्य आहार तुमच्या BMI नुसार आणि त्याचसोबत योग्य व्यायाम.